मालेगाव तालुक्यातील महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागात लाखोचा भ्रष्टाचार जोमात, कारवाई करणारे गेले कोमात। अधिक माहिती अशी की नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत विद्युत विभागाने दिवे लावण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचं बिल पास केलं। ठेकेदारांची व त्या ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणात टक्केवारी गोळा करणारे शाखा अभियंता तुषार मुरकल शिंदे साहेब यांची संपत्तीची चौकशी पालकमंत्री दादा भुसे, पालकमंत्री व शिक्षण मंत्री लक्ष देणार का? कारण संकेत शिंदे यांच्या कालखंडामध्ये अनेक इमारतींचं पथदिवे हरवले, रस्त्यावरचे दिवे हरवलेत, परंतु बिल पूर्ण पास केलं। ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्यामुळे हे पथदिवे कुठे हरवले याचा शोध आता जिल्हाधिकारी व पालकमंत्री घेणार का? कारण बांधकाम विभाग विद्युत कार्यालयात कधीही अधिकारी नसतो। यामध्ये उपविभागीय अभियंता संकेत शिंदे यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली कशी, हा प्रश्न निर्माण होतोय। म्हणून मालेगाव ते अजून रस्ता मालेगाव तर करजगाव रस्ता मालेगाव ते झोडगे रस्ता मालेगाव ते नाशिक सटाणा रस्त्यावरील अनेक पथदिव्यांमध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली आहे व शहरातील चौही बाजूला अनेक ठिकाणी पथदिवे दिसत नाहीत व ग्रामीण भागामधील देखील सभा विद्युत विभागाचा मोठा भोंगळ कारभार उघड होता। यावर आता कारवाई करणार कोण याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.